बाहेर आहे येत आहे ना. हा येऊ राहिले. पुढच्या वेळेस येतो नवीन कबाब खायला ये. नक्की नक्की जेवायला येऊ पुढच्या वेळेस. आपण आता इथून पुढच्या स्पॉटला जायला सुरुवात केलेली आहे. खूप मजा येते. हा इकडचा रस्ता जरा चांगला आहे त्याला ना. आधीचा तो तिकडचा रस्ता खूपच खराब होता असं म्हणायचं. आणि पुढे यावा रस्ता खराब. रस्ता खराब आला का स्पीड कमी होऊन जातो एकदम. मित्रांनो, आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनला आलेलो आहे. एक 25-30 किलोमीटर नंतर इकडं माझ्यासमोर तुम्ही बघू शकता श्री जगदंबा माता प्रवेशद्वार श्री क्षेत्र टाहाकारी. आता जाऊया आतमध्ये. श्री क्षेत्र टाहाकारी माता मंदिर ते तिथं पोचलेलं आहे. आणि समोर असं हे सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला मिळतं आहे. सुंदर असं आपल्याला इथं दगडांवर कोरीव काम केलेलं पण दिसतंय. आतमध्ये गुरुजींना पण भेटू. जय माता दी. गुरुजी नाही का? गुरुजी बाहेर आहेत का? ओळखलं का? नाही. काय म्हणताय? ओळखलं ना? हा हा. सुंदर, अतिशय सुंदर. आज हिला घेऊन आलो होतो, ही आली नव्हती. गुरुजींची भेट होईल ना? होईल ना, होईल.
मित्रांनो, आपलं सुंदर असं दर्शन झालं एवढ्या गर्दीत पण. आणि मंदिरावरचं दगडांवर केलेलं कोरीव काम तुम्ही बघू शकता. खूपच म्हणजे खूपच काय कलाकारी केलेली आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं म्हणतात हे मंदिर पांडव निर्मित आहे. एवढं जुनं मंदिर आहे मित्रांनो. आहे किती मोठा इतिहास आहे मंदिराचा. मगाशी गर्दी होती, आता व्ह्यू बघा आतमध्ये मंदिराचा. खूपच छान. जय माता दी. गुरुजींचे चिरंजीव म्हटल्याप्रमाणे आता गुरुजी बाहेर येते. आम्ही ना जेवण विश्रामवाडाच्या पायथ्याशीच केलं जनता वाटा. तुम्हाला कसं म्हटलं इकडे जेवायला? नाही जेवण करून आलो आहे. आता नक्की आज हिला आणायचं होतं, सुट्टी होती ना आज. बरोबर. एक मी राऊंड घेतो मंदिरात. बघा गावातले लोक किती प्रेमळ असतात. जेवणाचा आग्रह करत होते मला ते. अशीच डिझाईन त्या बाजूने पण आपल्याला बघायला मिळते. पण तिकडे काही लोक बसलेले आहेत म्हणून आपण तिकडचं शूटिंग नाही केलं. सेम डिझाईन त्या बाजूने पण आहे मंदिराच्या ह्यापात. त्या बाजूने सेम डिझाईन. हा मंदिराचा एंट्रन्स. चला आता गुरुजींना भेटू आणि इथून निघू. गुरुजी आलेत. नमस्कार. बायको आहे माझी. अच्छा नाही हा ती पहिल्यांदाच आली नाही या बाजूला. तिलाच आणायचं होतं म्हणून तर तिला घेऊन आलो. हो दर्शन व्यवस्थित झालं एकदम. अरे येऊ ना परत येऊ. हो आतमध्ये गेलो होतो. छान दर्शन झालं एकदम. हो एकदम सुंदर अप्रतिम आहे. एकदम कोरीव काम जे केलेलं आहे ना दगडांवर अप्रतिम.
हा ना त्या मूर्त्या बघा ना त्याच्यावरती. मी तेच मगाशी कॅमेरा जातो मी झूम करून दाखवतो. एक एक मूर्तीची डिझाईन इतकी जबरदस्त केलेली आहे. आता पाहिजे तेवढं जेवण केली आम्ही विश्रामगडाच्या खाली आहे ना मस्त झुणका भाकर खाल्ली. बरं बरं चालेल काय हरकत नाही. नाही मग कसं आहे तुम्हाला मागच्या वर्षी यांना बोललो होतो जेवायला आमच्या काही गुरुजी आपल्याला जेवायचाच आग्रह करताय पण आपण विश्रामगडाची तिथं ऑलरेडी जेवण करून निघालो होतो. आता आम्हालाही नाशिकला इथून बऱ्याच रस्त्यांचं काम चालू आहे तर बराच लेट होऊन जाईल. आम्ही येतो ठीक आहे भेटू पुन्हा. फक्त आपली एक पावती पाडायची 100 चहा वगैरे हां ते शीतल पावती बघ. हां चालेल ना. आता इथं आपण कसंही तुला जसं योग्य वाटेल तसं इथं एक आपल्या वतीने मंदिरासाठी आपण पावती तयार करून आपण निघू माहिती. पुढच्या वेळेस येतं मिळून कबा खायला येईल. नक्की नक्की जेवायला येऊ पुढच्या वेळेस. आता मित्रांनो आपण इथून निघतोय तर हां हो हो धन्यवाद. हो हो चालेल चालेल ओके. तर मित्रांनो आता आपण इथून निघतोय. ते दर्शन अतिशय सुंदर झाले आणि गुरुजींची पण भेट झाली. याच्या आधी आपण इथं आलो होतो. शीतलला यायचं होतं. शीतल याच्या आधी कधी आली नव्हती इथं. तर हे टाहाकरी मातेचं जे मंदिर आहे खूप पुरातनकालीन मंदिर आहे असं म्हणतात. हे पांडव निर्मित मंदिर आहे. माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये गुरुजींनी एकदम संपूर्ण माहिती दिलेली आहे याची. आपण इथून निघतच होतो. गुरुजींनी आधी जेवणाचा आग्रह केला त्याच्यानंतर चहाचा आग्रह केला. इथं लग्न कार्य आहे त्यांच्या गावातलंच आहे म्हणून ते आता बुंदी आणायला गेले आमच्यासाठी. तर आता ती बुंदी घ्यायला थांबू आपण. ते प्रेमाने देत आहेत एवढं तर त्या गोष्टीला पण नाही नको म्हणायला. तर आता प्रसाद म्हणून ते आपण घेऊया त्यांच्याकडनं आणि इथून निघूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.